कोणतं ना तुकाराम महाराज म्हणते तुम्ही घेऊन या आम्हाला पण हे मुद्दा नाही कारण या मुद्दाच होणार आहे तुम्हाला माहित नाही होय यात शेवट काय होणार आहे इकडे बस तुमचे पोरं ढोसू जाणते कधी याला का नाही म्हणून सगळ्याला तुकाराम महाराज म्हणते तुम्ही आम्हालाच असा पदर दाखवून का हिजगेपणा करून का जुने माणसं कसे होते तुमची माय कशी होती इतका पिता बांगड्या होत्या कशी होती का हिजग्यासारखं पाठात राखीत होती हा तुम्ही काय काय पाहता काढता आणि त्या बिचाऱ्या राखीत होत्या किती संयम होता त्यांच्या ठिकाणी खाण्यात संयम चहा उठलं की चहा लागतो यायला भाकरी खायला काय रोग येतो का ना मध्ये वाळ्या दिसल्या पाहिजे ना पहिल्या मस्त बाया होत्या माणसं बी चांगले होते चांगलं खेळत होत्या म्हणून हे लक्षात ठेवा की तुकाराम महाराज तुम्हाला मध्ये तुम्ही भेटेल आता एक उदाहरण मी सांगतो जे उजेडे ते पंथीचा आहे कधी उजेड पंथीचा आहे का अग्नीचा आहे अग्नीचा आहे का पंथीचा आहे नाही खरं सांगा तुम्ही आणि तुम्ही काय म्हणता दिवाळीच्या दिवशी पंथ्याचा उजेड पडला काय सांगता पंथ्याचा उजेड पडला पंथ्याचा उजेड आहे नाही तुम्हाला अक्कल आहे का आता मोठ्या माणसानं असं केल्यावर पोरं काय शिकते हे शिकते म्हणजे उजेड जो आहे तो कोणाचा आहे अग्नीचा आहे अग्नीचा पंथीनं ते धरलं हे बरोबर आहे पंथी पंथीनं पेट धरलं त्याच्यात वाट टाकता आली मग वाट पेटता आली आपल्याला वाट कधी पेटत आली पंथीनं पेट धरल्यावर मग उजेड पंथीचा नाही का नाही आहे पंथीशिवाय नाही पण पंथीशिवाय पंथीचा नाही काय उजेड पंथीचा नाही माईशिवाय नाही बापाशिवाय नाही पण माईचं नाही काय लेकरू लेकरू आईशिवाय नाही बापाशिवाय नाही पण आई बापाचं नाही पण केवळ आईचं दिसतं पण नसतं हे ओळखावं लागतं आरशात बिंब असतं मग आरशात असतं का बिंबाचं असतं कोणाचं बिंबाचंच असतं त्या उजेडाचा उजेड कोणाचा असतो अग्नीचा असतो आणि उजेडाला जाणं कोणाचं असतं आपलं आणि तुम्ही तर मड ठरलं तुम्ही कोण ठरले मड तुम्ही ओळखा ओळखीला हरी धन्य तो संसारी धन्य तो संसारी ज्यानं शेत वावर कधी ते धन्य आहे का नाही काय वाटतं मग पोरग नेलं कोणतं पोरग नेलं ग शेतात काम करणार पोरग नेलं का पैसे जमा करणार पोरग मग ते पैसे जमा करू नये असं नाही पण बेमानीनं पैसा कमवू नये काय पैसा कमवू नये का कमव दुसऱ्याला त्रास देऊ नये म्हणून तुकाराम महाराज बंद दुनिया धन उत्तम व्यवहार उदास विचारे आवासावा खर्च कराव का कोणी खरीचा दे कोणी खरीचा दे गोळ्यात खायला दे गोळ्यात खायला गोळ्या खायले कसं जमत डॉक्टर काय म्हणत खा काय पत्कार म्हणजे पत्काय गोळ्या खा ना आमच्याकडे येत जा
बरोबर. आणि विकत आणून वड्यात ठेवतो असं चाललं. म्हणून त्याच्या अभ्याला खरं बोलणार तर कडक बोलणार मायेचा वाकर. अरे बापरे, तुकाराम महाराज कामून बोलते असं येड्याचा त्याला त्याची वाणी काय खराब झाली का? तुकाराम महाराज का धडा. तुकाराम महाराज काय म्हणते, गभ्या माय ते मग त्याला झाड कळत नसते, त्याला धर्म कळत नसतो. शेगावाल्याला शेपट्यावाल्या गाय तिथलं काय खाती जास्त करून ती गवत गवत खाते. चारा खाती. म्हणून तिच्या गुहानं शेणानं वास येतो का? नाही, का म्हणा येत वा, कारण ती गवत खाती. तिला कोण जास्त गु खाऊ द्याल. आणि जास्त गु खाणारी गाय कशी आहे तुम्हाला माहिती आहे. म्हणून अशा रीतीनं तुम्ही औरंगाबादहून आले बदलला. मग तुम्ही वाचन करायचं शिकलेच तर संत वाङ्मय वाचिता, एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरीचा असनच म्हणा, आणि तुकाराम महाराजाचा गाथा वाचिला. वाचून घेता, ऐकत जा. साधू संताचं बोलणं ऐकत जाऊन मनात ठेवी जा, आणि लोकांचं बोलणं ऐकत जावं. सोडून दे. हा, जसं आपण जसं शेळ्या काय खात्यात, बोरं खात्यात, नाथुड्या रवण करून टाकून बसल्या बसल्या काय काम करतात आणत्यात. खातात मान की आठवड्या काढून टाकतात आणि ते सारला आधीतून जातात त्यांच्या पोटात. असं बरं. आणि माणसाला रवत करतायत, मंथन करतायत. म्हणून ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला रवत, मला बी रवत करता येत नाही. पण आधीच आपण सोयीनं खातो. आठवड्या खातो का आपण? नाही, आपण वरच खातो. आणि मग संध्या खाताना तर थोडं खातो का? नाही. काढून टाकतो का? मग अशी माणसाला अक्कल आहे ती प्रत्येकाला देवानं दिलेली. त्याला शिक्षणानं वाढन खरंय ती, परंतु त्याच्या बी तुम्हाला वाढल्यानं कळतं की हे जग खोटं आहे. दिसत डोळ्यानं खरं, पण शेवटी काय होतं, राखत होत. मग आता तुम्ही याला प्रेत समजा, तुम्ही स्वतःला प्रेत समजू नका. तुम्ही काय करा, आत्ताच याला मुर्दा समजा. काय आत्ताच याला मुर्दा समजा. परमात्म्याचे. हा, कोणाचे आहेत तुम्ही? परमात्म्याचे. कारण तुम्हाला करायला मग हळूहळू काताऱ्याहून, मासाहून, श्वासाहून, मनाहून वेगळं हे तुमच्या लक्षात येईल. अशाच्या करता परमार्थ. आणि हिडकेपणा करता संसारी. दोन्ही गोष्टी आहेत. मग त्याच्यातल्या खऱ्या कोणत्या खोट्या कोणत्या हे तुम्ही ओळखा. कारण ओळखायची तुमच्याजवळ अक्कल आहे का नाही? तुम्ही शेण खाता का? नाही का? किती बी भूक लागली तर शेण खाता का? नाही. कामून नाही का? कारण तुम्हाला अक्कल आहे. गु खाता का तुम्ही? नाही. शेण खाता का? भाकरी खाता का नाही? शेळ्या असल्या तरी खाता. खाओ, ते खायलाच पाहिजे. परंतु असं साधू संतानं सांगितलं की तुम्हाला तुमच्यावर ईश्वराची कृपा आहे म्हणून तुम्हाला मनुष्य दे, आणि तुमच्या कर्मामुळं तुम्हाला गरिबी आहे. गरिबी कशामुळे? कर्मामुळं. कर्मानं. आणि तुम्हाला
अक्कल मनुष्य देह कामून हा, ईश्वराची कृपा आहे सगळ्याला मनुष्य देह कुठे नाही बैदादा देवपूजा करता येते का नाही हा देवाचं नामस्मरण करता येतं का बैदादा त्या शिंग तुम्हाला शिंग आहेत का शेपूट आहे का नाही पण अक्कल नाही का आहे आहे म्हणून तुम्ही खायसारखंच खाता आणि द्यायसारखंच द्याता हिरगेपणा करीत नवीन नवीन ते तिकडच्या लोकांना पाश्चात्य इंग्रज लोकांना आहे काय विषय भोगायचे हा, आणि तुमच्या ते काही पूर्व साधू संत वेद आहे वेद मागे मुनी गेले त्याची त्याची मार्गी मार्ग चालिलो मुनी कवा मनन करणारे जे आहेत ते वेदाच्या मार्गानं गेले म्हणून वेद मार्गे मुनी गेले म्हणून त्याची मार्गी चाल नकळेचे विषय आणला. वेद मार्गे मुनी गेले हा नकळेचे विचार. विषय आणला. हा हा. विषयाच्या मुळं आंधळ झालेलं त्याला हे सांगितलेलं कळत नाही त्याला जरा करळ लागत म्हणजे चहा सोड बांध्या करळ लागत आपण भाकर नेहरी सुटली ना रे त्यामुळं. हा ज्यानं चहा घेतला ते नेहरी करता का नाही. नाही गरम त्याला भूकच लागत हम्म. आणि चहा न प्यानाराला नेहरी करावा मग पहिले जुने माणसं शिळ्या भाकरी खात नव्हते का खाते आता खातेत का नाही. नाही नाही आता मग पहिल्यात आणि आपल्या मग फरक झाला पहिले साधू संत होते म्हणजे पहिलं बरं होतं का आता बरं तसं पहिलेच- दोन्ही कोण आहे पहिल्यानं पैसा होता का नाही. नाही आणि आपला पैसा नाही का आता पैसा आहे. तुमच्याजवळ पैसे नाहीत का आता? कोण म्हणतं नाही ज्ञानात पाहिजे पण आहेत तुमच्याजवळ पैसे नाहीत का आहेत आत्ता आहेत मला माहिती आहे मी चोरी माझ्याजवळ बी आहेत याच्याजवळ बी आहेत कोणाजवळ बी आहेत म्हणून लक्षात ठेवा की देव बी आहे तुमच्याजवळ हम्म. पण काताऱ्यामुळं देवाची ओळख राहिली नाही देवाकडं पाहतच नाही काताऱ्याकडं पाहत काळा आहे का गोर आहे काळ काय गोर काय काळ उगत खिजतो आणि गोर उगत मागत गोर ठेवायला पाहत साबंदा काही ते काय होत बरं आता जास्त मला जरा बोलायचं सांगितलं मग तुमचे मात्र साधू संतांचे खरंच ऐकत जा तुम्हाला वाचा नसले ते तुमच्या पोरांना वाचा नावा बरं या कोण्या गावची